हातकणंगले तालुक्यातील सावर्डेमधील दीपक कांबळे आणि अमृता कांबळे या दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून वाद व्हायचे. आज हे दोघे घटस्फोटाबाबत माहिती घेण्यासाठी पेठवडगाव शहरात आले होते. यावेळी एसटी स्टँड मागील एका हॉस्पिटल समोर आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातून दीपकनं सोबत आणलेल्या कोयत्यानं पत्नी अमृता हिच्यावर एकामागून एक सपासप वार केले. या हल्ल्यात अमृताचा जागीच मृत्यू झाला. भर रस्त्यात घडलेल्या या थरारक घटनेनं परिसरात खळबळ उडाली. पत्नीचा अमानुषपणे खून करून दीपक कोयता जवळच्या गटारीत टाकून पसार झालाय. घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे, हवालदार आबासाहेब गुंडके, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेटे, काकासाहेब स्वामी, अंमलदार महेश गायकवाड, अनिल अष्टेकर, लखन सावंत, कुलदीप मोहिते यांनी घटनास्थळाचा ताबा घेत पंचनामा करत दीपकनं गटारीत टाकलेला कोयता ताब्यात घेतलाय. फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळाची बारकाईनं पाहणी करून दीपकचे रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे संकलित केलेत. पेठवडगाव पोलीस संशयित दीपकचा शोध घेत आहेत.